तिशाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल बिना अंड्याचा मावा केक। यासाठी आपण 2 कप मैदा घेतला आहे, चाळणीने चाळून। दीड कप पावडर शुगर घेतली आहे। 50 ग्रॅम बटर घेतले। बेकिंग सोडा, अर्धी वाटी खोवा, सगळ्यात अगोदर आपण बटर मेल्ट करून घेणार आहोत। बटर नॉर्मल टेम्परेचरवरच पाहिजे। बटर शुगर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता खोवा किसून घेऊया। खोवा किसल्यामुळे काय होते, बॅटर मध्ये आपल्या गुठळ्या निर्माण होत नाहीत। शुगर बटर मध्ये आता आपण मैदा टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करूयात आता याला आपण। आता आपण यामध्ये किसलेला खोवा टाकून घेऊया। आता 1 TSP बेकिंग पावडर टाकूया। 1 चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा। ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता। मिश्रण थोडे दाट वाटत असेल तर कोमट केलेले दूध टाकायचे थोडे थोडे। दूध जास्त थंड पण टाकायचे नाही, जास्त गरम पण नाही, कोमट असलेले दूध यूज करायचे। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। थोडे थोडे दूध टाकत जायचे। बघू शकता आपले मिश्रण बॅटर व्यवस्थित मेल्ट झाले आहे। आता एका टिनला आपण ऑइल लावून घेतले। ऑइल सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचे। आणि यामध्ये बटर पेपर टाकायचा। आता आपण बॅटर टीन मध्ये काढून घेणार आहोत। सगळे बॅटर काढून झाले आहे। त्या टीनला थोडा हलवून घ्यायचे आणि वरून गार्निशिंग साठी ड्राय फ्रुट्स टाकायचे। काजू बदामचे काप नाहीतर पिस्त्याचे काप घातले तरी खूप छान दिसतात। टेस्ट ही खूप छान लागते। आता एका गॅसवर आपण पातेले ठेवले,
त्यामध्ये मीठ टाकून प्रीहीट करून घेणार आहोत पातेले 10 मिनिटं. प्रीहीट झाल्यावर आपण केकचे बॅटर ठेवणार आहोत आणि वरून झाकण ठेवणार आहोत. 35 ते 40 मिनिट लागतात गॅसवर. तुम्ही बघू शकताय आपला मावा केक तयार झाला आहे. याला आता आपण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपला मावा केक किती छान झाला आहे. मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे. ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.